पडल्या हे रक्त कुळाचं या कौरवेश्वरानं काय शोचनीय स्थिती झाली आहे. तनु अम्माने जेव्हा काय कुरुक्षेत्रावर बसत युवराज सुयोधन ज्यांची निद्रा हरपून गेली आहे आणि काय पाहतोय मी ज्या मातृभूमीवर आपला जन्म झाला त्या मातृभूमीकडे नेत्र वळवून बसला. परवशाचा हात ज्याच्या हाती दिला मित्रत्वाचा नातं त्याच्याशी जोडिलो तोच माझा परम मित्र. कोण मध्यरात्रीच्या समयी या शिबिराकडे शिबिराचा त्याग केला आणि विश्रांती घेत असताना सुद्धा या मध्यरात्री शिबिरात प्रवेश केला. मित्र करणारच यावं आसने विराजित व्हावं. अरे वा वा इकडे कोण इकडे देशाधिपती मामा शकुनी. हो हा अंगराज कर्ण देव तुझं करील कल्याण. सांगा या रात्रीच्या समयी विश्रांती घेण्याची वेळ आपली कारण युद्धाचा बाई त्याच वेळी ठरवला आहे. सूर्योदयाचा डंका होता क्षणी प्रत्येक वीराला सुसज्ज होऊन युद्धभूमीवर उभं राहावं. खरंच आहे. सूर्यास्तमान होता क्षणी विश्रांती करता प्रत्येकानं आपल्या छावणीत जाऊन विश्रांती घ्यावी हे बरोबर आहे. या सबाई आपण इथं मध्यरात्रीच्या वेळी करणारा कसला हितगुज चालला आहे. करणाराच वास्तविक तुम्ही हा प्रश्न विचारू नये. पहा महाभारत युद्धाला तोड लागली गेली. निकरण सैन्य सैरापट्टी लढता आहेत. हा म्हणता दिवस 15 परिपूर्ण झाले. उदय गुंजारणारा 16वा दिवस या 15 दिवसाच्या युद्धात ज्यांच्या समोर तुंबळ युद्ध करण्यासाठी युद्ध पुकारलं गेलं तो एकही पांडव मेला नाही. याला कारण मामा तुम्ही आहात. मी अर्थात वासुदेव. प्रत्येक वेळी तुमच्या शब्दावर माझ्या मित्रानं भरोसा ठेवला. बरोबर आहे. करणारा तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. पण हे अधिकार कुणी केव्हा कुणाला द्यावे याचा तुम्ही एक दिवसही विचार केला. याला कारण आहे करणाराज. कारण ज्याला ज्याला तुम्ही हे अधिकार दिलाय 10 दिवस भीष्माचे संपले. 5 दिवसाचे गुरु द्रोणाचार्य ज्याने कौरव पांडवाला युद्धात निपुण केलं. मग सांगा त्यांच्या हातून एकही वीर मारला जाऊ. याला कारण ही म्हातारी भेट आणि त्याच्यापेक्षा म्हणावं तर जिथं इच्छा नाही तिथं कुठलंही कार्य होऊ शकत नाही. पण मामा